एवढं सगळं रिकामं केलं ते सांगतेस, परंतु सोमवार असला की छान असे महादेवाचे अभिषेक होतो आणि देवपूजा सुंदर केली की मन प्रसन्न वाटतं. उपवास असला की काही ना काहीतरी वेगळे पदार्थ बनवला जातो आणि उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी. आणि आता आंब्याचे सीझन आता संपतच आलेलं आहे, तरी पण खाल्ल्याशिवाय काही राहत नाही. मुलं शाळेत गेलेली होती, म्हटलं चला सगळे कपडे धुवून काढूया. शाळेतून आले की काल जे रिटर्न गिफ्ट भेटलं त्याचा पराक्रम घरामध्ये चालू होता. सकाळी छान असे कपडे सगळे सुकत वाळत घातलेले. पहिले म्हटलं चादर ब्लँकेट जेवढे सुकून घेऊया आणि त्यानंतर मग जे काही डेलीचे कपडे आहेत ते नंतर सुकत घालू. तर सगळा पसारा तोपर्यंत काढून घेतलेला आणि वारा एवढा जोराचा सुटलेला होता की ते स्टँडही व्यवस्थित राहत नव्हतं. 5 वाजले की चहाची तलप येते आणि अर्धवट काम सोडून मी चहा घेतला आणि त्यानंतर मग जे उरलेलं ड्रेसिंग टेबल होता तो सगळं क्लीन करून पूर्ण व्यवस्थित ठेवायचं ठरवलं. कारण काय होतं की आता सणवार येतात, गणपती, नवरात्र, तर यामध्ये वस्तू आपल्याला या वेळेवर भेटत नाही. म्हणून म्हटलं ह्यावेळेस आता जे काही घरात बॉक्स आहे केकचे म्हणो किंवा मग ते कुठेतरी त्याचा वापर हा केला जातो आणि छान अशा सुंदर बांगड्या बॉक्समध्ये ठेवलेल्या. कारण वेलवेटच्या बांगड्यांवरती नॉर्मली असं ठेवलं तर धूळ लागते आणि छान प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवलेलं.